जसं रोजच्या आयुष्यामध्ये काहीतरी वेगळेपण हे असायलाच लागतं, तसंच रोजच्या जेवणामध्ये सुद्धा जर काही वेगळेपण असेल ना, तर मजा येते. तर आज मी इथे रोज एकाच पद्धतीची भरली वांगी बनवण्यापेक्षा म्हटलं, आज आपण झणझणीत अशी मस्त ठेचा भरलेली ही वांगी करून बघूया. तुम्हाला जर वांगी आवडत नसतील, पण मिरचीचा ठेचा जर आवडत असेल ना, तर आजची ही भाजी 100% तुम्हाला आवडणार. तर आपल्या रोजच्या जेवणामध्ये जसा बदल केला ना, की आपल्याला समाधान मिळतं, अगदी तसंच आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा जर काही चांगले बदल केलेत ना, तर आपल्याला नक्कीच त्याचा चांगला फायदा होतो. त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आपण बऱ्याच साऱ्या गोष्टी करत असतो, पण काही वेळेला आपल्याला काही लोकांना नकारसुद्धा देता आला पाहिजे. लोकांचं तुम्ही 10 वेळा जरी ऐकलत ना, त्यांना मदत केलीत, तरी ते सगळं काही विसरून जातील आणि एकदा जरी तुम्ही त्यांना नकार दिलात, तर ते मात्र आयुष्यभर ते लक्षात ठेवतील. हीच दुनियेची रीत आहे का? लोक आपल्या चांगुलपणाचा त्यांचा हक्क समजतात, तेव्हा काही वेळेला नाही सुद्धा म्हणण्याला शिकायला पाहिजे. कारण हे कलियुग आहे. आपल्या चांगुलपणाचा फायदा घेऊन आपल्यालाच नुकसान करायला ही लोक कमी नाही पडणार. तर तुम्ही आता बघितलं, आपण वाटण हे झटपट असं करून घेतलं. अगदी साधं सोपं असं वाटण आहे. तर हे केलेलं वाटण आपण वांग्यामध्ये भरलं आणि अगदी एखाद्या कढईमध्ये किंवा लोखंडी तव्यावरती हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर मी इथे भाकरीचाच तवा वापरला आहे. भाकरी झाल्यानंतर त्याच तव्यावरती थोडंसं तेल घालून घेतलं आणि ही वांगी जी आहेत ती आपण अरेंज करून घेतली आहेत. उरलेला जो मसाला आहे तो सुद्धा यामध्ये वरून घालायचा आणि त्यानंतर गरजेप्रमाणे थोडंसं पाणी हवं तर ॲड करायचं आणि ह्यावरती झाकण ठेवून आपल्याला आता ही वांगी जी आहेत ही शिजवून घ्यायची आहेत. तर मी थोडंसं ह्यावरती पाणी घालते, म्हणजे वांगी जी आहेत ती खाली लागणार नाही, त्याला छान वाफ येईल आणि अगदी चमचमीत अशी आपली ही वांगी तयार होतील. तर झाकण ठेवून एक 5 मिनिटासाठी वाट बघूया. वांगी शिजायला अजिबात वेळ लागत नाही आणि आपण जो मसाला घेतलेला आहे तो सुद्धा सगळा भाजून वापरला आहे, त्यामुळे अगदी झटकीपट अशी तयार होतात. तर सगळी वांगी जी आहेत ती आपण पलटवून घेऊया, म्हणजे दुसऱ्या बाजूला सुद्धा ती व्यवस्थित शिजली जातील आणि 5 ते 7 मिनिटांमध्ये आपली ही वांगी अगदी मऊ अशी शिजतात. तर आपली चमचमीत अशी ही भरली वांगी, ती सुद्धा ठेचा भरलेली वांगी तयार झाली आहेत. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्स करून सांगा आणि आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांना नक्की शेअर करा. आणि मगाशी मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही सुद्धा आयुष्यामध्ये काही वेळेला नकार द्यायला शिका.